समाधान. एकदा प्रभाकरराव हे रेल्वे स्टेशनवर रेल्वेची वाट पाहत उभे होते. तेव्हा त्यांच्याजवळ एक मुलगा आला. त्याचे नाव राजू. त्यांना म्हणाला, साहेब, बूट पॉलिश करून देऊ का? प्रभाकररावांनी बघितले. त्या मुलाचा चेहरा अतिशय थकलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची नाराजगी होती, जणू त्याला काहीतरी त्रास होत असेल, पण तो कुणाला सांगू शकत नव्हता असे त्यांना जाणवत होते. त्याची ही अवस्था बघून प्रभाकररावांनी त्यांचे बूट त्या मुलासमोर काढून दिले आणि म्हणाले, हे घे, पण नीट चमकव. आता त्या मुलाने काम तर सुरू केले, परंतु त्याला वेगाने काम करता येत नव्हते. हे प्रभाकररावांनी बघितले. तो कामात लक्ष देण्याऐवजी काहीतरी काळजीत होता असे त्यांना जाणवले. तेव्हा प्रभाकररावांनी त्या मुलाला राजूला म्हणाले, मुला, कसे काम करतो आहेस? थोडं लवकर कर. तेव्हा त्या मुलाने उलटून काहीही उत्तर दिले नाही. फक्त खाली मान करून तो काम करत राहिला. तेव्हा तिथे एक दुसरा मुलगा पळत आला. त्याने पहिल्या मुलाला राजूच्या हातातून ते काम घेतले व त्याला बाजूला उभे केले. तो पटापट बूट पॉलिश करण्याच्या कामात मग्न झाला. आता राजू एका बाजूला चुपचाप उभा राहिला, जसा तो मुका असेल. आता त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची नाराजगी नव्हती. उलट आता तो प्रसन्न दिसत होता. त्याला त्याच्या मित्रावर पूर्ण भरोसा होता. काही वेळानंतर पॉलिश करायला दिलेले बूट चमकू लागले होते. आता प्रभाकररावांनी आपल्या खिशामधून पैसे काढले आणि विचार केला की आता या पैशांसाठी या दोघांमध्ये कदाचित भांडण होईल. म्हणून त्यांनी मनात विचार केला की ज्याने काम केले त्यालाच आपण पैसे दिले पाहिजे. म्हणून त्यांनी नंतर आलेल्या मुलालाच पैसे दिले. पण त्या मुलाने हसून ते पैसे घेतले व पहिल्या मुलाला म्हणजेच राजूला ते दिले आणि त्याची पाठ थोपवून तो जायला निघाला. प्रभाकरराव हे दृश्य आश्चर्यचकित होऊन बघतच होते. त्यांना समजत नव्हतं की हे काय होत आहे. आता त्यांची जिज्ञासा वाढतच जात होती. म्हणून त्यांनी दुसऱ्या मुलाला आवाज दिला व बोलावलं. आणि जसा तो दुसरा मुलगा त्यांच्याजवळ आला, प्रभाकरराव त्याला म्हणाले, मुला, हा काय प्रकार आहे? तू काम करून पैसे त्या पहिल्या मुलाला का दिले? मग तो मुलगा विनम्र हास्याने प्रभाकररावांना म्हणाला, हा राजू आमचा मित्र, नेहमी हसतमुख आणि दुसऱ्यांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असायचा. साहेब, हा राजू 3 महिने पहिले रेल्वेमधून पडला होता. त्याच्या हातापायांना खूपच जखमा झाल्या होत्या. हा अगदी मरणाच्या दारातून परत आला आहे. याला वृद्ध आई व एक लहान बहीण आहे. परंतु हा खूप स्वाभिमानी आहे साहेब. याचा अपघात होण्याच्या पूर्वी देखील हा हेच काम करत होता. म्हणून भीक न मागता त्याने परत पूर्वीसारखे आपले काम करण्याचे ठरवले आणि तो परत बूट पॉलिश करण्यासाठी येथे येऊन बसतो. आता प्रभाकरराव त्या मुलाकडे अतिशय करुणेच्या नजरेने बघत होते. त्याची व्यथा ऐकून त्यांचं मन भारावून गेलं होतं. त्यांना आता समजलं होतं की हा मुलगा परिस्थितीशी हार मानणारा नाही. थोड्या वेळाने परत त्या मुलाने सांगितलं, साहेब, इथे आम्ही सर्व बूट पॉलिश करणारे मिळून आमचा एक समूह आहे. आमचा हा मित्र पूर्वीसारखा काम करू शकत नाही. त्यामुळे आता आमची जबाबदारी आहे की आम्ही त्याला मदत करावी. याकरता आम्ही सर्व मिळून त्याच्याकडे आलेल्या गिऱ्हाईकाचे काम करतो आणि आम्ही सर्वांनी मिळून ठरवले आहे की दिवसभरातून आपण जेवढ्या जोडी बूट पॉलिश करू त्यातील एक जोडी बुटाचे पैसे आपण त्याला दररोज द्यायचे आणि त्याला जेव्हा मदतीची गरज असेल तेव्हा आमच्यातील एक जण येऊन त्याला मदत करेल. त्यामुळे आम्हाला देखील एक प्रकारचे वेगळेच समाधान लाभत असते. प्रभाकररावांनी त्या मुलाचे बोलणे ऐकल्यावर त्यांना समजले की त्यांच्यासमोर एक बूट पॉलिश करणारा मुलगा नसून एकता आणि करुणेचा समाधानी उपदेशक होता. आता प्रभाकररावांच्या मनात त्या मुलाविषयी खूप सन्मान निर्माण झाला होता. ते विचार करत होते की समाजात अशाही व्यक्ती आहेत ज्या आपल्या अडचणी बाजूला ठेवून दुसऱ्यांना मदत करतात
अशा लोकांकडे स्वतःकडे कमी संसाधन असून देखील ते दुसऱ्यांची मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असतात. अशा घटनांमधून आपल्याला शिकण्यासाठी मिळते की दुसऱ्यांची मदत करणे, सहानुभूती दाखवणे आणि एकजूट होऊन जीवनातील कठीण प्रसंगांचा सामना करणे हे मानवतेचे प्रतीक आहे. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.